राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष तेजराव दादा वानखडे यांच्या नेतृत्वात माजी पंचायत समिती सदस्य सदाशिव कांबळे यांनी शेकडो कार्यकर्त्यासह जाहीर प्रवेश केला असून या राष्ट्रीय काँग्रेस पार्टीत अजितदादा गट प्रवेश प्रक्रिया वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव अल्ताफ घनकर, पंचायत समितीचे सभापती केशरबाई हाडे यांची विशेष उपस्थिती होती। तसेच युवा तालुका प्रमुख प्रभाकर सरकटे, गोपाल मोरे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यासह अजितदादा गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। माजी पंचायत समिती सदस्य सदाशिव कांबळे यापूर्वी शिवसेना गटामध्ये मागील 10 वर्षापासून काम करत होते, परंतु योग्य सन्मान मिळत नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे रिसोड तालुका अध्यक्ष तेजराव वानखडे यांच्या नेतृत्वात मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटामध्ये जाहीर प्रवेश करत असून माझ्या गोवर्धन सर्कलला ते नक्कीच निधी उपलब्ध करून देतील असा विश्वास सदाशिव कांबळे यांनी प्रवेश करतेवेळी व्यक्त केलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी। दादा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष या नात्याने तुम्हाला काय वाटतं की आता काही महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या जाहीर झाल्या आहेत आणि येत्या काही महिन्यामध्ये त्या आता लागणार आहे, तर त्या धर्तीवर सत्ताधारी पक्ष म्हणा किंवा महायुतीतील काही घटक पक्ष म्हणा यांना सोडून काही पदाधिकारी हे आपल्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटामध्ये प्रवेश करत आहेत, काय वाटतं तुम्हाला? आम्ही आज 15 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करतो तालुका अध्यक्षमध्ये। अजितदादा यांच्यावर विश्वास ठेवून मी काम करतो। तसेच आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष चंद्रकांत दादा यांच्यावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीमध्ये काम करतो। तळागाळात जाऊन आज जवळपास 15 वर्षांनी आम्ही काम करतो। आमच्या कामामधून आज पंचायत समितीचे सभापती केशरबाई हाडे ह्या आमच्या सर्वांच्या कामामध्ये आमच्या टीममधून मी एकटाच नाही नेतृत्व करतो आणि सर्वजण बंडू पाटील असो, शिसराव पाटील असो, अल्ताफजी असो, मोरीजी असो, प्रभाकरजी, रमेशराव असे सर्व असंख्य त्यातले सर्व लीडर कार्यकर्ते लीडर आणि सर्वांचे मिळून आम्ही काम करतो। आणि हा जो आजचा प्रवेश झाला हा प्रवेश या शिवसेनेमध्ये मी आणि सदाशिव कांबळे साहेब 10 वर्ष 2002मध्ये पंचायत समिती सदस्य सोबत होतो। त्यावेळेस शिवसेनेसोबत असताना आमच्या विचारविनिमय एक जुळत होते आणि त्यामुळे यांनी आमच्या पक्षावर विश्वास ठेवून शिवसेनेला कंटाळून आमच्या पक्षामध्ये प्रवेश घेतला। आमच्या पक्षावर विश्वास ठेवून त्या पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे। तरी आज सर्व कार्यकर्ते बहुसंख्य हजारो त्या सर्वांचे समाधान झाले आणि इथून पुढे मी आमचे सदाशिव कांबळे साहेब यांना पक्षाच्या वतीने न्याय देण्याचं काम करीन आणि त्यांना कधीच काही कमी पडू देणार नाही माझ्यासाठी। एवढं म्हणून माझी 2 दादासाहेब तेजरावदादा वानखडे यांनी तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश घेतला आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर तुम्हाला भरभरून निधी देण्यात येईल असं ते म्हणतात, काय वाटतं तुम्हाला? नाही, बरोबर आहे, माझा भरोसा त्यांच्यावरच आहे आणि ज्याच्या वेळेस मला कुठं मदत पडली त्यावेळेस त्यांनी म्हणजे तन मन आणि धनाने मदत केली त्यांनी, त्याच्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून आज हा प्रवेश घेतलेला आहे। धन्यवाद कांबळे साहेब, तुमचे अभिनंदन। न्यूज मराठीसाठी ज्ञानेश प्रसाद, वाशिम। बुलढाणा जिल्ह्यातील बिभी येथे आज जिल्हा परिषद केंद्रीय शाळेत लोणार तहसील मार्फत नायब तहसीलदार रामप्रसाद डोळे यांच्या देखरेखीखाली छत्रपती शिवाजी महाराज महाराजेस्व समाधान शिबिर संपन्न झाले। यामध्ये अँग्री स्टॉक, संजय गांधी निराधार योजना विभाग, पुरवठा विभाग, कृषी विभाग, आरोग्य विभाग तसेच पशुवैद्यकीय विभाग, बँक आणि इतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना विविध दाखले देऊन नागरिकांच्या अडचणी सोडवल्यात। तहसीलदार भूषण पाटील यांनी केलेल्या आवाहनाला नागरिकांनी चांगलाच प्रतिसाद दिला। या स्तुत्य उपक्रमाबद्दल समाधान व्यक्तही केले। यावेळी अधिकारी नायब तहसीलदार रामप्रसाद डोळे, नायब तहसीलदार दांडगे मॅडम, निरीक्षण अधिकारी शिवशंकर खारवाल, मंडळी अधिकारी एस सौदार, ग्राम महसूल अधिकारी निलेश जाधव यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी शिबिर यशस्वीपणे पूर्ण केले।
या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी. नमस्कार. आज आपण आहोत लोणार तालुक्यातील बिबी गावामध्ये आणि आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. यामध्ये महसूल विभाग असो, सेतू विभाग, ज्यामध्ये आधार कार्ड दुरुस्ती आणि संजय गांधी निराधार योजना, अशा बऱ्याच प्रकारच्या योजना आहेत ज्या माननीय तहसीलदारामार्फत हे शिबिर राबवण्यात येतं आहे. त्यामार्फत आज या ठिकाणी हे शिबिर आयोजित केले आहे आणि या शिबिरामध्ये आपण जे लोक या ठिकाणी आपल्या समस्या घेऊन आलेले आहेत त्यांच्या समस्या आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. या ठिकाणी तालुका आरोग्य विभागाच्या टेबलवर आणि या ठिकाणी आपण आरोग्य विभागानं या ठिकाणी काय सुविधा दिल्यात आणि त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आज आपल्याकडे आरोग्य विभागामार्फत जे छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर आहे त्याच्या वतीने आपण इथे आयुष्मान भारत कार्ड, ज्याच्यामध्ये 5 लाखापर्यंत आपल्याला विमा देतो भारत सरकारचा जो कार्ड आहे त्याचं आपण लाभार्थ्यांना वाटप केलेलं आहे. आणि ज्यांचं रजिस्ट्रेशन झालं नाही त्यांची आज एक KYC सुद्धा केलेली आहे आणि आरोग्य तपासणी करून औषध पण दिलेले आहेत, मोफत उपचार पण केलेले आहेत. लिंक केलं नसेल ते. हो चालतं या तर आपण आहोत कृषी विभागाच्या टेबलवर आणि या ठिकाणी कृषी विभागानं या महाराजस्व अभियानामध्ये काय सुविधा पुरवल्यात त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आमचा टेबल आहे महसूल सेवक छत्रपती शिवाजी महाराज शिबिर अभियान. आमच्या टेबलला सकाळपासून बरेच काही उत्पन्नाचे दाखले आणि श्रावणबाळाच्या उत्पन्नाचे दाखले या फायली कमीत कमी 20, 25, 30 सबमिट झाल्या आहेत. तर या ठिकाणी एक महिला आलेल्या आहेत, त्या आपली काय तक्रार होती आणि त्यासाठी आलेल्या आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. माझं राशन कार्डमध्ये एक नाव नव्हतं ते त्यांनी टाकून दिलं नाव. समाधानी आहात? हा, समाधान आहे. या ठिकाणी काही नागरिक आहेत, त्यांचं काय काम होतं आणि त्यांचं समाधान या ठिकाणी झालं आहे का ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. मी इथं ते छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरमध्ये आलो आहे आणि ते उत्पन्न दाखला घेतला. मिळाला आहे? मिळालं. हो, ठीक आहे. या अभियान जे राबवलं याबद्दल आपण समाधानी आहात का? हो. तर हे होतं छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर. या ठिकाणी आपण आज सर्वांच्या मत आणि या अभियानामध्ये काय सुविधा लोकांना पुरवल्यात हे आपण माहिती घेतली. मी रघुनाथ आघाव, न्यूज मराठी 24/7साठी कॅमेरामॅन ब्रह्मानंद वाकोडेसह बीबी, बुलढाणा. देशासह महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारांची संख्या वाढली असून केंद्रात आणि राज्यात 2014 पासून भाजपाचे सरकार असून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण झाली आहे. 3 लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन या सरकारने दिले, परंतु 30,000 लोकांना नोकऱ्या दिल्या नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बेरोजगारांचे खलनायक असल्याचं मत काँग्रेसचे रोजगार विभाग प्रमुख धनंजय शिंदे यांनी नांदेड येथील पत्रकार परिषदेत मांडले. ते पुढे म्हणाले की महाराष्ट्रासह देशांमध्ये सर्वात मोठा प्रश्न हा बेरोजगारीचा असून बेरोजगारींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार बेरोजगारीचा प्रश्न मिटवत नाहीत, त्यामुळे बेरोजगारांवर उपासमारीची वेळ येत आहे. कुठल्याच प्रकारची नोकर भरती केली नसल्याने आणि कारखाने बंद पडल्यामुळे बेरोजगारांच्या मोठ्या फौजा बाहेर पडताना दिसत असल्याचं प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी आरोप केलेत. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी. महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या जर ओव्हरऑल परिस्थितीचा विचार केला तर देशासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न हा बेरोजगारीचा आहे. आणि या बेरोजगारीच्या प्रश्नावरती आपल्याला माहिती आहे 2014 साली माननीय पंतप्रधानांनी आश्वासन दिलेलं की दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या निर्माण करू. गेल्या 11 वर्षात 22 कोटी नोकऱ्या निर्माण होत्या
होत्या त्या नोकऱ्या सुद्धा गेलेल्या आहेत सरकारच्या तुगलकी निर्णयामुळे. जसा नोटबंदीचा निर्णय घेतला, तर रोजगाराच्या बाबतीत तरुणांच्याच नव्हे तर सर्वसामान्य माणसाचा रोजगार चाललेला आहे. आपल्याला काय पाहिजे? आपल्याला काम पाहिजे. आणि याच्यासाठी गेले 10 वर्षापासून आम्ही या विषयावर काम करतो. रोजगार या प्रश्नाच्या निमित्ताने उत्तर प्रदेश, बिहार आपण बघतोय की लाखोच्या संख्येने तरुण रस्त्यावर उतरत आहेत. किंवा मध्य प्रदेशमध्ये आपण बघितलं असेल व्यापम घोटाळा झाला, तिथे सुद्धा भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं. आणि तशीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सुद्धा 2014 पासून आतापर्यंत मुख्यमंत्री त्यावेळेस पण देवेंद्र फडणवीस होते, आता पण देवेंद्र फडणवीस आहेत. तर बेरोजगारीच्या प्रश्नाच्या निमित्ताने या काम करण्यामध्ये हे सरकार पूर्णपणे नापास झालेलं आहे. नुसतं नापासच नाही, तर देवेंद्र फडणवीस हे बेरोजगारांचे खलनायक आहेत असं मी अत्यंत जबाबदारीने म्हणतोय. कारण जर आपण डेटा बघितला 2016 ते 18 या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये जवळजवळ 30,000 लोकांची भरती झाली. आणि जी भरती प्रक्रिया राबवणारी जी कंपनी होती त्या कंपनीने प्रक्रिया सदोष पद्धतीने राबवली. फडणवीसांनी ते प्रकरण दाबवलं, पूर्णपणे दाबलं ते प्रकरण. आणि त्या कंपनीला ब्लॅकलिस्ट केलं गेलेलं आहे. US टेक्नॉलॉजी नावाची जी महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून परीक्षा राबवलेली. त्यावेळेस IT मिनिस्टर फडणवीस, गृहमंत्री फडणवीस, मुख्यमंत्री फडणवीस. काय झालं त्या प्रकरणाचं? आणि त्याच्यानंतर ज्या परीक्षा झालेल्या आहेत, तलाठीची परीक्षा झाली असेल, आपल्याला माहिती आहे की 4,500 पदांसाठी 11 लाख अर्ज आलेले. पोलीस भरती झाली असेल, वन विभागाची भरती झाली, म्हाडाची भरती झाली, मृद जलसंधारण विभागाची भरती झाली. ह्या सगळ्या परीक्षांमध्ये स्कॅम झालेले आहेत. आणि चोरी पकडली असून सुद्धा हे सरकार, गृह मंत्रालय, देवेंद्र फडणवीस काहीच करत नाहीये. म्हणून महाराष्ट्रात जवळजवळ 50 ते 60 लाख सुशिक्षित विद्यार्थी आहेत जे स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. तर आगामी काळामध्ये ह्या बेरोजगार युवकांसाठी, रोजगारक्षम युवकांसाठी, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून स्वतःचं सरकारी नोकरीचं स्वप्न बघणाऱ्या युवकांसाठी काँग्रेस पक्षाचं एक व्यासपीठ तयार होईल. रोजगार विभागाच्या माध्यमातून आमची फादर बॉडी आणि संबंधित सगळ्या विंग्स आहेत, NSU असेल, युथ विंग असेल, महिला काँग्रेस असेल, सगळ्या 42 विंग एकत्र येऊन एकतर ह्या प्रक्रियेमधले जे अन्याय होतोय, घोटाळा होतोय, ते घोटाळे दूर करण्यासाठी जमिनीवर उतरून आम्ही काम करू. अनेक वर्ष भरती खोळंबलेली आहे. कालच आम्ही संभाजीनगरला होतो, जे मृद आणि जलसंधारण विभाग जे आहे तिथे 3,000 इंजिनियर्सची भरती व्हायची आहे. जवळजवळ 10 लाख विद्यार्थी अभ्यास करतायत, अनेक वर्ष ते अभ्यास करतायत, सरकार त्याची भरतीच काढत नाहीये. आणि आपले संजय राठोड साहेब त्याचे मंत्री आहेत. संजय राठोड साहेबांनी मंत्री बनल्यापासून 26 डिसेंबर पासून आतापर्यंत 4दा सांगितलेलं आहे, आश्वासन दिलेलं आहे पोरांना, त्याच्या बातम्या आल्यात. तर त्याच्या संदर्भात आम्ही काल वाल्मीच्या कार्यालयात गेलो, उपायुक्तांना अर्ज दिला आणि त्यांना 15 दिवसाची अल्टिमेटम दिलेली आहे की 15 दिवसात हा प्रश्न नाही सुटला तर तुमच्या कार्यालयावरती आम्ही मोर्चा घेऊन येणार. आगामी काळात काँग्रेस पक्षातर्फे मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये रोजगार मेळावे घेण्यात येतील. कारण बघा, सरकारी नोकरीचं प्रमाण 1000 विद्यार्थ्यांमागे एकाला सरकारी नोकरी मिळते. उरलेल्या 999 लेकरांचं काय? तर त्याच्यासाठी स्थानिक जे उद्योग आहेत, म्हणजे आपण जर नांदेडचा जर विचार केला, नांदेडमध्ये 7 ते 8 MIDCs आहेत. आता MIDCचा भ्रष्टाचार म्हणजे काँग्रेसने चांगल्या विचाराने MIDCची स्थापना केली, त्याच्यातनं रोजगार निर्मिती व्हावी, उद्योग निर्मिती व्हावी, राज्याची अर्थव्यवस्था स्ट्रॉंग व्हावी. परंतु नांदेड मधली MIDCची जी केंद्र आहेत, ही केंद्र म्हणजे मोठा जमिनीचा भूखंडाचा घोटाळा झालेला आहे. त्याची सुद्धा काँग्रेस पक्षातर्फे RTIच्या माध्यमातून माहिती घेऊ आणि गरज पडली तर आगामी काळात MIDC वरती काँग्रेस पक्षातर्फे बेरोजगारांना घेऊन मोर्चा काढला जाईल. आणि ह्या ज्या उपलब्ध कंपन्या आहेत त्यांच्यासाठी रोजगार मेळाव्यांचं सुद्धा आयोजन केलं जाईल या दिवशी. धन्यवाद. भारतीय जनता पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पूल दुर्घटनेप्रकरणी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली तर जखमींसाठी प्रार्थना व्यक्त केली. तर पूल दुर्घटनेप्रकरणी चौकशी सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किशोर गायकवाड यांनी. जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकार मित्रांचं मनापासून स्वागत. भारतीय जनता पार्टीचे नेते कार्याध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांची पत्रकार परिषद होत आहे. मी आदरणीय रविभाऊंना विनंती करतो की त्यांनी या पत्रकार परिषदेला संबोधित करावं. म्हणणार नाही मी म्हणून म्हटलं की देवेंद्रजींचं पुस्तक त्यांच्याकडे आहे ऑलरेडी, फक्त त्यांनी वाचलं नसावं. कारण देवेंद्रजींनी त्यावेळेच्या काळात हे सगळं ह्या पुस्तकाच्या अनेक प्रती ज्यांना आवश्यक होत्या त्यांना त्या वेळेला पाठवल्या होत्या. आणि त्यांच्याकडे नसेल तर नक्कीच
आमचे केशवजींना म्हणून आज खास करून बोलवलं आहे. केशवजींचे त्यांचे फार मैत्रीपूर्ण संबंध आहेत, त्यामुळे केशवजी नक्कीच त्यांच्याकडे ते पुस्तक पोचवतील. खरं तर काय असतं की एखादी गोष्ट जी असते की ती बोलणं अशासाठी बोलावी लागते. कदाचित त्यांना कोणीतरी सांगितलं असेल की ते लिहिलं आहे, त्यामुळे तुम्ही जर बोललात तर थोडंसं त्यामध्ये जे माझ्याकडून झालेली चूक आहे असं त्यांना वाटलं असेल, त्यामुळे मग ते बोलले असतील. त्यामुळे मी काही फार तो विषय सिरियसली घेत नाही, परंतु त्यांनी केले ते म्हणाले तर म्हणून आपण काय केलं हे आपल्याला सांगणं गरजेचं आहे. त्यामुळे अशा पद्धतीने त्या बजेटमध्ये असणाऱ्या ज्या तरतुदी असतात त्याला गुणिले 1000 करोड करण्याचीच पद्धत असते. त्या पद्धतीप्रमाणे ते 8 कोटी रुपये आहेत असं अपेक्षित आहे. खरं तर काल आपण सर्वजणांचे एका विषयामध्ये सातत्याने प्रतिक्रियासाठी फोन येत होते, परंतु त्या कालच ती प्रतिक्रिया द्यावी का. तर काल मी पालघरमध्ये देवेंद्रजींबरोबर एका शासकीय कार्यक्रमामध्ये होतो आणि त्या ठिकाणी तिथल्या असणाऱ्या पत्रकारांनी त्यांना तो प्रश्न विचारला आणि त्यांनी त्याला उत्तर दिलं होतं. त्यामुळे मग मी परत त्या विषयात बोलावं का असं मला असं वाटलं की न बोलावं असं मला त्यावेळेला वाटलं. परंतु सातत्याने त्या कार्यक्रमाच्या नंतरसुद्धा बऱ्याच वेगवेगळ्या पत्रकारांनी पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारला. खरं तर संजय राऊतजी हे विश्वप्रवक्ते आहेत, त्यामुळे ते रोज काही ना काहीतरी बोलत असतात आणि मग त्यांनी बोललं म्हणून आपण त्या विषयाबद्दल त्याचं उत्तर देत राहिलो तर त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची आपण उत्तरं देतो आहोत म्हणून ते रोज काही ना काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीने बोलत राहतील. फक्त मी या संदर्भामध्ये जी परवाच्या दिवशी जी घटना झाली त्या घटनेमध्ये त्या पुलावरती झालेली जी घटना आणि त्यामध्ये ते मृत्युमुखी पडलेल्या सर्व त्यांना खरं तर झालेली घटना ही अत्यंत दुःखद आहे आणि त्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या सगळ्यांना खरं तर आम्ही श्रद्धांजली व्यक्त करतो. त्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. जे जखमी आहेत त्यांची प्रकृती लवकरच ठीक हो ही ईश्वराकडे प्रार्थनाही करतो. आणि म्हणून मग मी जे बजेटमध्ये ज्या पद्धतीने एक पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणे बजेटमध्ये जी तरतूद होते ती 1000मध्ये तरतूद होते आणि म्हणून ती 1000मध्ये असणारी जी तरतूद असते त्या तरतुदीप्रमाणे त्यामध्ये असणारी तरतूद ही त्यामध्ये मेन्शन केली. खरं तर जेवढी तरतूद असते त्याच्या 1000 पट असा तो अर्थ असतो. त्यामुळे 80,000 गुणिले 1000 असा तो त्याचा अर्थ असतो. आणि हे सगळं वाचळावं लोकांना कळावं म्हणून आमचे नेते जे आहेत देवेंद्रजी यांनीसुद्धा एक सोप्या भाषेमध्ये बजेट कसं वाचावं हे सुद्धा पुस्तक तयार केलं. त्याचा बऱ्याच जणांना फायदा झाला.
आणि बऱ्याच जणांनी त्याचा फायदाही करून घेतला. त्यामुळे त्या कामाला मंजुरी दिली का, तर त्या कामाला मंजुरी ही दिली. ही वस्तुस्थिती आहे. त्याला प्रोव्हिजन होती का, तर प्रोव्हिजन आहे. निवडणुकीच्या अगोदरच त्याचा सर्व सोपस्कार ज्याला म्हणतो तो पूर्ण करून त्याच्या टेंडर्सची प्रक्रियाही पूर्ण झाली. मी आज या संदर्भात ज्यावेळेला खरं तर हे सांगण्यासाठी इथे आहे, प्रेस घेतली की मी आदरणीय मंत्री महोदय राजेसाहेबांना आणि त्या सचिव मनीषाताई यांनासुद्धा फोन केला आणि त्यांना सांगितलं की आपली प्रोव्हिजन पूर्ण झाली होती, टेंडर पूर्ण झाला आहे. त्या प्रक्रिया जर पूर्ण झाल्या तर नक्की त्या कामाला दिरंगाई का झाली याची त्र्यंबकेश्वरहून निघालेली संत निवृत्ती महाराजांची पालखी मजल दर मजल करीत पंढरपूरच्या दिशेने निघाली आहे. ही पालखी आता अहिल्यानगर जिल्ह्यातून मार्गक्रमण करत असून पुढील 2 दिवस ही पालखी नगर जिल्ह्यात येणार आहे. संगमनेर तालुक्यातील पारेगाव येथे मुक्काम केल्यानंतर आज ही पालखी पुढील प्रवासासाठी रवाना झाली. विठू नामाचा गजर करीत हजारो वारकरी या पालखीत सहभागी झाले आहेत. महिला वारकऱ्यांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन, पुरुष वारकऱ्यांच्या हातात टाळ मृदुंग आणि मुखी विठुरायांचं नामस्मरण असं भक्तिमय वातावरण बघायला मिळतंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अमोल मतकर यांनी. अहमदाबाद येथे नुकत्याच झालेल्या विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या अपर्णा महाडिक यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबियासह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली असून अपर्णा महाडिक यांचं पार्थिव आज त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आलंय. पार्थिव घरी पोहोचताच भावुक वातावरण निर्माण झालंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मृणाली भागवत यांनी.
महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाची मुहूर्तमेढ रोवणारे तसेच भारतीय उद्योग जगतातील एक दूरदृष्टी संपन्न नेतृत्व किर्लोस्कर यांच्या 156व्या जयंती विशेष कार्यक्रम मी उद्योजक होणारच या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमामध्ये अग्रगण्य मराठी उद्योजकांना त्यांचा उल्लेखनीय यशासाठी आणि महाराष्ट्र तसेच भारताच्या आर्थिक प्रगतीसाठी दिलेल्या मौल्यवान योगदानासाठी आणि त्यांच्या कर्तृत्वाचा जागर करण्यासाठी त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे। या दिवसाच्या माध्यमातून उद्योजकता, नवसंकल्पना आणि नेतृत्वाविषयी जागरूकता निर्माण केली जाते। तसेच नव उद्योजकांना यशस्वी उद्योजकांचे ज्ञान आणि अनुभव जाणून घेण्याची संधी मिळते। सदर कार्यक्रमात उद्योग मंत्री उदय सामंत, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढे, डॉक्टर सुरेश हावरे, रवींद्र प्रभुदेसाई, डॉक्टर अजित मराठे, कैलास काटकर, संतोष पाटील, वीरेंद्र पवार उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किशोर गायकवाड यांनी। एमएसएमईचा उद्योग विभाग आता आम्ही हातामध्ये घेतोय आणि त्याच्यामध्ये देखील आपण सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं पाहिजे। आज आम्ही पुरस्कार देऊ, पुरस्कार दिल्यानंतर तुमची देखील उमेद वाढेल। पण पुरस्कार घेणाऱ्यांना मला एक विनंती करायची आहे की आपण ज्यावेळी पुरस्कार घेतो त्या पुढच्या वर्षी आपल्यासारखा पुरस्कार घेणारा एखादा महाराष्ट्रीयन आपण तयार केला पाहिजे, मराठी उद्योजक तयार केला पाहिजे। यासाठी आपण सगळ्यांनी 1 वर्ष मेहनत करणं गरजेचं आहे। तरच आपण मराठी माणूस मराठी माणसाला सहकार्य करतो अशा पद्धतीचं चित्र या महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल। आज राज्याचा जसा मी उद्योग मंत्री आहे तसा मराठी भाषेचं खातं देखील माझ्याकडे आहे। त्याचा देखील मराठी उद्योजकांना जर काही उपयोग करून घ्यायचा असेल तर आज मी तुम्हाला डोळे झाकून सांगतो, माझ्याकडे मराठी उद्योजकांनी मराठी भाषेतलं चांगलं प्रपोजल घेऊन यायचं। डोळ्यावर पट्टी बांधून त्याला मंजुरी दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, एवढी ताकद मी तुमच्या मागे उभी करतो। पण शेवटी कुठेतरी नवीन कल्पना पाहिजे, नवीन आयडियाज पाहिजेत, नाविन्यपूर्ण काहीतरी पाहिजे। आणि नाविन्यपूर्ण करत असताना त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं नाव, आपल्या जिल्ह्याचं नाव, आपल्या देशाचं नाव उज्ज्वल कसं होईल यासाठी उद्योजकांचा कल असला पाहिजे। आज व्यासपीठावरचे उद्योजक देखील त्यांच्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम करत आहेत। पण फक्त जाता जाता अजून एक उदाहरण फक्त देतो। मध्ये मी पुण्यामध्ये आमचा जो फ्लोरिकल्चर पार्क आहे त्या पार्कमध्ये व्हिजिटला गेलो होतो। फ्लोरिकल्चर पार्कमध्ये जामसंडेकर नावाची एक महिला भगिनी आहे, त्यांची एकच नर्सरी आता चालू आहे, बाकी सगळं बंद झालं। बाकी सगळ्यांनी आमच्याकडे परत अर्ज केले की आम्हाला जनरल MIDC करून द्या। पण त्या महिला भगिनीने आजही जिद्द डोळ्यासमोर ठेवून दरवर्षी 100 कोटी रुपयाचा उद्योग करण्याचा निर्णय घेतलेला आहे। म्हणजे 100 कोटी रुपयाचा टर्नओव्हर दरवर्षी करते। आणि सगळ्यात आश्चर्य काय, मी ज्यावेळी तो उद्योग बघायला गेलो, थोडा साहेब तुम्ही पण मुद्दाम तो उद्योग बघायला जा, आम्हाला तिथपर्यंत घेऊन जाणारे त्यांचे पती होते। पण गेटमध्ये आम्ही गेल्यानंतर ते गेटमधनं आत देखील आले नाहीत। आता घाबरून आले नाहीत, पण तिथं गेल्यानंतर मला कळलं, तिथल्या एका महिला भगिनीने सांगितलं की ज्यावेळी एक्सपोर्टला त्यांचा ट्रक जातो आणि एखाद्या ट्रक ड्रायव्हरनं सांगितलं की मला अमुक अमुक अशी एक अडचण आहे, तर त्या महिला भगिनी सांगतात तू गाडीतनं खाली उतर, मी हा ट्रक घेऊन एअरपोर्टला जाते आणि तो ट्रक घेऊन त्या एअरपोर्टला जातात। ही जिद्द देखील प्रत्येकामध्ये असली पाहिजे। जर एक हे महिला भगिनी करू शकते तर महाराष्ट्रातला मराठी उद्योजक अशा पद्धतीचं धाडस का करू शकत नाही। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बबनराव घोलप, माजी जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासह नाशिक शहर आणि जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। भाजपा प्रदेश अध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांचं स्वागत केलं। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने हे पक्ष प्रवेश झालेत। यावेळी डॉक्टर राजेंद्र फडके, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, जिल्हा अध्यक्ष सुनील केदार, बाळासाहेब सानप यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। माजी महापौर अशोक मुर्तोडक, नयन घोलप यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किशोर गायकवाड यांनी। आदरणीय मुख्यमंत्री साहेबांसाठी नागपूरचं एक उदाहरण देऊ इच्छितो।
त्यांनी महाराष्ट्रामध्ये जो पहिला प्रकल्प केला की सांडपाण्यापासून महापालिकेला उत्पन्न मिळवून दिलं, महावितरणला वीज निर्मिती प्रकल्प दिला आणि ते 2010-11ची ती गोष्ट आहे. 20 का 25 कोटी रुपये महापालिकेला मिळतात. अशी दूरदृष्टी असणारा नेता आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे आणि निश्चितपणाने त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची जनता अत्यंत खुश आहे. आणि भाऊ, आपण जे काम सांगाल, बावनकुळे साहेब आपण जे आदेश द्याल, चव्हाण साहेब आपण जे मार्गदर्शन करणार त्याचं मी तंतोतंत पालन करेन, निष्ठेने काम करेन. पक्षामध्ये जी जबाबदारी दिली ती जबाबदारी निष्ठेने पार पाडेल. पक्ष संघटन मोठं करण्यासाठी निश्चितपणाने प्रयत्नांची पराकाष्ठा करेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की वंदे. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की जय. भवानी, जय शिवाजी. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की. आज या पक्षप्रवेशाला उपस्थित भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कार्याध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी, भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे मंत्री माननीय गिरीशभाऊ महाजनजी, आज ज्यांचा पक्षामध्ये पक्षप्रवेश झाला असे बबनराव घोलपजी, सुधाकर बडगुजरजी, अशोकराव मुर्तकटजी, नैनाताई घोलपजी, हर्षाताई बडगुजरजी, दिलीपजी दातीर, वंदनाताई बिरारी, अशोकजी सातबाई, शीतल भामरे, नंदिनी जाधव, मनोहरजी बोराडे, सुरेखा नागरे, देवानंद बिरारी, कैलासजी चुंबळे, पवनजी मटाले, प्रमोदजी जाधव, निवृत्ती लोमगे, सीमाताई डावकर, गोकुळ नागरे, सुरेश होळकर, साधना गटाले, विलास गायकवाड, या ठिकाणी माननीय बलकवडेजी, दीपक बलकवडेजी आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जेवढे पदाधिकारी या सभागृहात आहे त्यापेक्षा 4 पट त्या ठिकाणी आपले कार्यकर्ते पदाधिकारी आपल्या या पक्ष प्रवेशाला आले आहे. खरं तर या ठिकाणी निवृत्ती लांबेजी आणि सर्वच या ठिकाणी पदाधिकारी आहेत. आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वामध्ये विकसित महाराष्ट्राचा संकल्प झाला आहे. देशामध्ये माननीय मोदींच्या नेतृत्वामध्ये विकसित देशाचा संकल्प झाला आणि जेव्हा माननीय गिरीशभाऊ महाजनजी, माननीय रवी चव्हाणजी, आम्ही सर्व आमच्या कोर ग्रुपचे सर्व पदाधिकारी जेव्हा बबनरावजी घोलप असतील, सुधाकरराव बडगुजर असतील यांच्या पक्षप्रवेशाबद्दल चर्चा केली तेव्हा माननीय गिरीशभाऊ महाजन आणि सर्वच पदाधिकाऱ्यांनी माननीय सुधाकर बडगुजरजी, माननीय बबनराव घोलपजी यांच्या पक्षप्रवेशाने भारतीय जनता पार्टी अधिक मजबूत होऊन एक मोठा विजय भविष्यामध्ये आपल्या पक्षाला प्राप्त होईल आणि खऱ्या अर्थाने नाशिकच्या भारतीय जनता पार्टीच्या संघटनेमध्ये या ठिकाणी अधिक मजबूतीने आपल्याला पुढे जाता येईल. खरं तर मुंबईतील नेहरू नगर कुर्ला परिसरातील अभुदय बँकेच्या ATM मधून झालेल्या चोरीचा पोलिसांनी छडा लावलाय. आरोपींनी बनावट चाबी आणि स्पाय कॅमेऱ्याच्या मदतीने ATMचं लॉक तोडून रोख रक्कम चोरली. दिनांक 7 जून 2025 रोजी पहाटे 3,07,500 रुपये आणि एक ATM मशीन चोरीला गेले होते. याच पद्धतीने आरोपीने घाटकोपर परिसरात 8,86,600 रुपयाची चोरी केली होती. दोन्ही घटनेप्रकरणी नेहरू नगर घाटकोपर पोलीस ठाण्यात स्वतंत्र FIR दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या ताब्यातून स्कोडा कंपनीची कार, 20,000 रुपये रोख, 3 मोबाईल, स्पाय कॅमेरा, सिम कार्ड्स, बनावट चाब्या आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. ही कार्यवाही पोलीस निरीक्षक शिवाजी
पावडे यांच्या नेतृत्वाखाली नेहरू नगर, ट्रॉम्बे आणि टिळक नगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या केली. मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, मुंबई संयुक्त पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपास कार्याची प्रशंसा केली आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किशोर गायकवाड यांनी. आरोपी ओरिजिनली ये पंजाब से है, बठिंडा से है और ये अलग अलग जगहों पे जाके ये गुनाह करते हैं, क्राइम करते हैं और इस बार क्राइम करने के बाद ये लोग अपने गांव फिर से बठिंडा चले गए थे जहाँ से हमें बरामद. सर उनका एजुकेशन क्या है? ये बहुत ज़्यादा एजुकेटेड नहीं है, जैसे कि ये जो मेन अक्यूज है ये एक 10-12 पास ही है, पर काम इन्होंने जिस कंपनी में किया, जैसे इसने एक ATM में कैश भरने वाली कंपनी में कई सारे काम किया, उसकी वजह से कुछ इंजीनियर और टेक्निकल लोगों के साथ इसका कॉन्टैक्ट आया और उन्होंने इसे सारी चीज़ें सिखाई. इनफैक्ट पुराने जो इसके केसेस हैं उसमें इसने बाकायदा इन इंजीनियर्स का और टेक्निकल पर्सनस का यूज़ भी किया था. हमारे केस में अभी इतना कॉन्फिडेंस आ गया था कि इसने किसी का भी यूज़ नहीं किया, खुद ही इसने आकर ये सारी जो चीज़ें उसको प्लान करी और ये केस किया है. टोटल ATM से चोरी का अमाउंट कितना है सर? इसमें जो पहली ATM है नेहरू नगर वाली, उसमें 3 लाख रुपए पुलिस ने स्कैम किया था और दूसरे में 8 लाख. सर सिटी या एरिया कैसे चूज करते थे कि अब टारगेट कौन सा एरिया करना? इनका ये लोग साथ में अलग अलग जगहों में निकल जाते हैं. निकलने के बाद ये ATMs में जाके रेकी करके आते थे. यहाँ पे भी उन्होंने रेकी किया 3-4 दिन. रेकी करने के बाद जहाँ पे सिक्योरिटी गार्ड नहीं है या जहाँ पर इनको लगा कि ये पुराने मॉडल्स हैं, क्योंकि अगर मॉडल्स पुराने होंगे तभी ये लोग यहाँ पे ये चीज़ कर पाएंगे, तो पुराने मॉडल्स के ATM हैं, ऐसे लोगों को ये टारगेट करके रेकी करके जब भीड़ वगैरह कम होती है, जैसे सुबह के वक्त भीड़ कम होती है 6 बजे के आसपास, ऐसे वक्त पे जाके ये लोग ये काम करते हैं. सर बैंक के ATM में CCTV होने के बावजूद इतने बड़े कांड को अंजाम देना सर एक बैंक के संदेश पर? इसमें डेफिनेटली जो कमर्शियल इंटरप्राइजेज है, बैंक्स हैं, उनके जो पुराने मॉडल्स हैं जो ATM वो डेफिनेटली वल्नरेबल है. हम लोग भी कई बार उनको ये चीज़ें अलग अलग मीडियम से बताते रहते हैं कि आप इन चीज़ों का ऑडिट करते रहिए और उसका आप देख सकते हैं इस केस में कि पुरानी टेक्नोलॉजी का फ़ायदा इस गैंग में लिया है. सर वो जो कॅमेरा अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.